ज्योतिबाच्या नावानं नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध मंदिराला भेट देणार आहोत आणि ते मंदिर आहे कोल्हापूरचा ज्योतिबा। हे मंदिर एका डोंगरावर वसलेले असून या भागाला वाडी रत्नागिरी असे म्हणतात। हे मंदिर कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। तिथून पुढे पन्हाळा 10 किलोमीटर अंतरावर आहे। श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदारेश्वराचेच रूप आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नींचा क्रोधांश या सर्वांचा मिळून एक तेजोपुंज अवतार म्हणजेच केदारनाथ किंवा ज्योतिबा। हा जो समोरचा डोंगर दिसत आहे तोच आहे पन्हाळा। फायनली मित्रांनो, आता आपण ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचलो आहोत। ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज। पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा। पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता। त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले। बद्रीनाथांनी पौगंड ऋषी आणि त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले। त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीयुक्त सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाला विमलांबुजेच्या ओंजळीत नाथ ज्योती रूपात प्रकटले। पुढे विमलांबुजेचा भाव जाणून 8 वर्षांचे बटू म्हणून प्रकटले। कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला दैत्यसंहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेला आले, अशी कथा केदार विजयात दिलेली आहे। ज्योतिबा हे ज्योतिर्लिंग या नावाने लोकसंस्करण आहे। रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी अनाचार सुरू केला। करवीरवासींना या दैत्यांचा त्रास होत असे, म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला। तेव्हा केदारनाथांनी ज्योतिबांचे रूप घेऊन त्यांचा नायनाट केला। 11 दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर श्री ज्योतिबांनी श्री चरपट अंबेच्या म्हणजेच चोपडाईच्या सहाय्याने रत्नासुराचा त्रिशूळाने वध केला। तेव्हा लोकांनी आनंदाने चांग भलं असा एक जयघोष केला। ज्योतिबांचे आज जे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते। हे मूळ मंदिर कराड नजीकच्या किवळ येथील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते इसवी सन 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य रूपात पुनर्रचित करून बांधले। हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडामध्ये करण्यात आलेले आहे। दुसरे केदारेश्वराचे देवालय विशेष म्हणजे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे। हे मंदिर 155 वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सन 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले। केदारलिंग व केदारेश्वर यांचे चरपटंबा म्हणजेच चोपडाईचे देवालय आहे। ते इसवी सन 1750 मध्ये पृथ्वीराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी बांधले। या 3 देवळांचा एक गट आहे। चौथे रामेश्वराचे देवालय हे इसवी सन 1780 मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले। केदारेश्वरासमोर एका लहान चौथऱ्यावर 2 काळ्या दगडांवर नंदी आहेत। हेही दौलतराव शिंदे यांनी वसवले। देवालयाच्या पूर्वीकडील बाहेरील बाजूस सटवाई पूर्वाभिमुख आहे। पश्चिमेस रामलिंग पूर्वाभिमुख आहे। देवालयाच्या भिंतींवर 5-6 ठिकाणी विरगळ दगडी बसवलेली आहेत। श्री केदारनाथाने ज्योतिबा डोंगराभोवती 12 ज्योतिर्लिंग स्थापन केली, म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग असेही म्हणतात। 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करताना त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचे स्मरण करून हिमालयातील केदारेश्वर लिंग स्थापन केले, म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात। ज्योतिबांची मूर्ती
चतुर्भुज, हातात खड्ग, डमरू, त्रिशूल, अमृतपात्र या आयुधांसह आहे. अश्व हे त्यांचे वाहन आहे. धर्मरक्षणार्थ अवतार पुरुष जन्म घेतात अशी एक समजूत आहे. ज्योतिबांच्या मागे अशीच एक पार्श्वभूमी आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक करून कमेंट्स नक्की करा. धन्यवाद.